हे मुख्य दरवाजा आहे रेणुका माता परशुराम आहेत. या इथे हे डोंगरावर आहे, जरा आतमध्ये चालत जावं लागतं. तर चला पाहूया चंद्रगुत्तीमधलं रेणुका अंबा टेम्पल. सगळेजण काही घेत आहेत, फुलं फळं आणि नारळ वगैरे. आज 26 जानेवारी आहे, 26 जानेवारी 2026. थोडासा गारवा आहे, त्याच्यामुळे मुलांची आणि प्रजासत्ताक दिनांच्या तुम्हाला पण शुभेच्छा. ही गर्दी आहे. डोंगरावर आहे, थोडंसं मंदिर चढून जावं लागतं. हिंदी हिंदी समजता है मुझे, हिंदी इंग्लिश मराठी. हे या डोंगरावर आहे रेणुका मातांचं मंदिर. आणि हा खाली जो आहे ना तो रथ आहे. बरंच चढायचं बरं का. हे इथून सुरू होतं रेणुका माता की जय पायऱ्या. आणि हे जे मंदिर आहे ते बनवासीच्या कदंब राजवटीत बांधलं गेलेलं आहे. हे 3ऱ्या ते 4थ्या शतकात बांधलं गेलं. त्याच्यानंतर 13व्या शतकानंतर काही मुनींनी ह्याच्यावर कब्जा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी नायक जे आहेत ते त्यांच्या स्वाधीन झालं हे मंदिर. तर हे मंदिर मूळचं बांधलेलं आहे कदंब, किंवा त्यांनी रिनोव्हेट केलेलं असेल तर कदंबाच्या राजवटीतलं हे मंदिर आहे. 3ऱ्या 4थ्या शतकातलं एवढं पुरातन मंदिर आहे. त्याला रेणुका अंबा मंदिर म्हणतात. टेम्पल आहे हे. श्री योगेश्वर मठ है मठ. आणि इथे गणपती आहेत. अच्छा, अंदर नहीं जाना है. ओके ओके. सकाळपासून बसेस असतात इथे येण्यासाठी. आणि बस स्टॉपहून तुम्हाला थोडं चालावं लागतं आणि त्याच्या पुढे चढावं लागतं. चढताना मध्येच एक मंदिर लागतं, शिवजी का मंदिर आहे. गणपती आहेत दोन्ही बाजूला. नाही, तिकडे कार्तिक आहेत. आणि हे मला वाटतं भैरव आहेत, भैरव. इथे शिवपिंड आहे. अर्ध चढून आले मी. इथून अजून पुढे वर जायचं आहे. रेणुका माता मंदिरांच्या आत जाण्याच्या आधी हे शिवांचं मंदिर आहे. ये साइड में कौन है? हाँ, गंगमाळा. हे मुख्य मंदिर आहे. हे मुख्य प्रवेशद्वार आहे मंदिराचं. आणि इथे कळस बसवला त्यांनी. आणि हे आजूबाजूचं टेकडीवर आहे मोठं. इकडे एक मंदिर आहे. ये कौन सा मंदिर है? परशुराम. हे परशुरामांचं मंदिर. जय परशुराम, जय परशुराम. परशुराम आणि नाग पण आहे तिथे.
मंदिरात प्रवेश करतो. चंद्रगुप्तीचं मंदिर. हे रेणुका माताचं मंदिर आहे. मी एक फोटो काढला पण मध्ये फोटो नाही काढू देत, गर्दी आहे. चंद्रगुप्ती. आत्ता मी बाहेर आले. या बाजूनी वर जाता येतं. मी जरा वर जाऊन बघणार आहे. खाली जायचं नंतर जाता येईल. एकदा खाली गेलं की मग पुन्हा निघावं लागेल. रेणुका माता मंदिर खाली आहे आणि मी ह्या बाजूनी आले. त्या बाजूनी पण अजून जाता येतं. इथे रस्ता नाही आहे, थोडंसं अवघड आणि अडचणीच आहे. हे परिक्रमा केल्यासारखं होतं इथे. बघूया होतं पुढे कुठे जातो. पायवाट असल्यासारखी. एकदम खाली जिथून पायऱ्या म्हणजे चढायला सुरुवात करतात ना, तिथे हे बाहे आ सकते ऊपर. हा कळस आहे. तिथेच तुम्ही पायऱ्यांच्या तिथेच आपल्या पादत राहणे किंवा चपला वगैरे ठेवलेल्या असतात. त्याच्यामुळे इथं जर जायचं असेल ना तर तुम्हाला अनवाणीत जावं लागतं. यहाँ ते है लोग. आते हैं बट अभी हम भी पहले बार आया था. अच्छा, पहिली बार आहे. हे वरून दिसणारा सगळा व्ह्यू आहे. मंदिर बरंच खाली आहे, म्हणजे ह्याच्यावर नाही आहे. दगड आहे, त्याच्या खाली असं आतमध्ये मंदिर आहे. 3ऱ्या-4थ्या शतकात कदंब राजवंशाने बांधलेलं. तिथपर्यंत जाऊन आले मी. तिथवर हे चित्रगुप्तीचं रेणुका माता मंदिर आहे. आता आपण खाली जाऊ शकतो अगदी निर्धास्तपणे. खालचा जाण्याचा रस्ता वेगळा आहे आणि वर येण्याचा रस्ता वेगळा आहे. इकडे अजून काही मंदिर आहेत बहुतेक, ते मंदिर पण आपल्याला पाहायचे आहेत. उतरण्याचा रस्ता थोडासा ओबडधोबड आहे. मोठे मोठे दगड आहेत. चढण्याचा रस्ता मात्र अगदी छान आहे. ज्याला शक्य नाही ते चढण्याच्या रस्त्याने सुद्धा उतरू शकतात. इथे एक मंदिर आहे, आता आपण ते पाहूया. हे मंदिर रेणुकांबा. ह्या रस्त्याने यायचं. इथे आहे शिव मंदिर आहे आणि पण मध्ये फोटो नाही काढू देत. आणि हा जो रस्ता आहे, आता हे मी खाली उतरले, आता परत जायचं आहे. खूप छान मंदिर आहे, एकदम मस्त वाटतं. सगळ्यांनी या आणि दर्शन घ्या. रेणुका माता की जय. या रेणुका माता मंदिराचे दोन्ही रस्ते आता आपल्याला या इथून दिसतात. इकडून आहे ते चढायचं आहे, काही जण इकडून उतरतात पण, आणि इकडून उतरण्याचा रस्ता आहे. हे अतिशय मोठं झाड आहे आणि ते जावळ काढणं चालू आहे आणि म्हणून लहान मुलं रडत आहे. त्यांचं जावळ काढलं झालं. हे इथे टाकं पुष्करणी किंवा विहीर आहे. माकडे आहेत, माकडांना आत जाता येतं. आतमध्येपर्यंत गेले, ते पण बंद करून ठेवलेली आहे ती. आणि आता माझं जे आहे ते पूर्ण परिक्रमा दर्शन रेणुका माता, रेणुका अंबा, चित्रगुप्ती कर्नाटकचं पूर्ण झालेलं आहे. जय जय रेणुका माता. श्री परशुराम पण आहे तिथे, परशुरामजी.